ग्रुप सी मेन्सला प्रिव्हियस इयरला अशा पद्धतीचं एक डायग्रॅमॅटिकली आलतं की विसंगत किंवा पुढची आकृती ओळखा अशा पद्धतीचं. तर आपल्याला 3 आकृत्याचा सारखेपणाचा गट बनतो आणि गटात न बसणारी आकृती ओळखायची. ऑड वन आउट विसंगत आकृती ओळखायची. आता एक लक्षात येते पाहता क्षणी, हे ज्याच्या त्याच्या लॉजिक सेन्सवर डिपेंड असते. ओके, सोपं आहे. इथे एक लक्षात द्यायचं, इथं वर्तुळ आहे, वर्तुळाच्या आत इथे षटकोन आहे, षटकोनाच्या आत चौकोन आणि आत त्रिकोण आहे. ठीक आहे. इथे जो बाहेरचा सगळ्यात चौकोन आहे तो सगळीकडे सेम आहे, त्याच्यामुळे ते काय डायग्राम घेऊ नका. इथे काय दिलेलं आहे, चौकोन दिलाय, वर्तुळ दिलाय, पुन्हा त्रिकोण आणि चौकोन सेम. इथे इथे 1 2 3 हा पंचकोन, वर्तुळ, त्रिकोण आणि पंचकोन, आणि इथे त्रिकोण, चौकोन, वर्तुळ आणि त्रिकोण. म्हणजे एक लक्षात येतंय का, ही जी बाहेरची आकृती आहे ना तीच इथे आतली आकृती आहे, हा पंचकोन. इथे पण हा जो बाहेरचा चौकोन आहे तोच इथे आहे, आणि इथे बाहेरचा त्रिकोण आहे तोच इथे आहे. परंतु इथे बाहेर वर्तुळ आहे आणि इथे आतमध्ये त्रिकोण आहे. आतमध्ये पण काय पाहिजे होतं, वर्तुळच पाहिजे होतं. त्याच्यामुळे ही आकृती विसंगत आहे. उत्तर आहे 1. इकडे सगळीकडे सेम आहे, ही बाहेरची आकृती आहे तीच आतमध्ये आहे, बाहेरचा चौकोन इथे, बाहेर इथे. अशा पद्धतीचं त्याचं उत्तर आहे. ओके, पुढे काही लॉजिक लावू शकतात, त्या हिशोबाने आपल्याला तयारी करायची.